रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। ओके। नमस्कार, मी धनंजय कृष्णराव चापके, गुरुकुल कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेजचा मुख्याध्यापक आहे। माझ्यासोबत बसलेल्या संस्थेच्या सचिव सौ अनिता धनंजय चापके आहेत। कालच्या तक्रारीनुसार आमच्या शाळेला 2016ला वडसद येथे परवानगी मिळाली होती, पण शासनाच्या नियमानुसार जागेची अट शिथिल झाल्यानंतर 2022 मध्ये आमची शाळा वडसद मधून श्रीरामपूर येथे स्थानांतरित झालेली आहे व सध्या स्थितीत नवीन इमारत व जुनी इमारत ही संस्थेला भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे आणि दोन्ही ठिकाणी शाळा चालवण्यासाठी आम्ही सध्या दोन्ही ठिकाणी शाळा चालवत आहोत। त्याच्यामुळे आणि आमच्यावर ज्या तक्रारदारांनी ज्या आमच्यावर लादलेल्या आहे ओपन स्पेस वापरू नका, पण त्या ओपन स्पेसचा UDPCR नुसार आम्ही प्रार्थना, कवायत आणि खेळण्याशिवाय कुठलाही दुरुपयोग केलेला नाही आहे। तसंच त्यांनी टाकलं की टॉयलेटचं वेस्ट पाणी जे आहे आम्ही ग्राउंडला टाकतो, पण आज जर का तुम्ही निदर्शनास पाहिल्यास आमचा आउटलेटच मुळात नालीमध्ये निघालेला आहे समोर, आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्याच विद्यार्थ्यांना आम्ही विशिष्ट ठिकाणी म्हणजे वर्गामध्ये बसवलेलं आहे आणि हे आमच्या विद्यार्थी आणि पालकांना ती गोष्ट तशी माहिती आहे आणि आमची नवीन इमारत सध्या तयार होत आहे। काही अवधीतच आम्ही त्या नवीन इमारतीमध्ये ट्रान्सफर होणार आहोत। या संदर्भात आपण ग्रामपंचायत जे प्रशासन आहे यांच्यासोबत आपण संपर्क केला वा त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला का? सर, याबाबत मला ग्रामपंचायतकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं होतं आणि विशेष म्हणजे मला जेव्हा मी शाळेला सुरुवात केली होती त्या कालावधीमध्ये मला आजूबाजूचे जे कॉलनीतले लोक होते त्यांनी सुद्धा मला ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं आणि या प्रकरणानंतर या लेटेस्ट याच्यामध्ये म्हणजे 10-15 दिवसाआधी मला बऱ्याच नागरिकांनी परत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे, आमची शाळा चालवण्यास ना हरकत नाही। आता येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या शाळेची जी तक्रार केलेली आहे त्या संदर्भात गट शिक्षण अधिकारी किंवा जे व्हिडिओ आहे याच्या संदर्भात आपलं काही बोलणं का? सर, त्या लोकांनी 3-4 शाळा पूर्णतः तपासणी केलेली आहे। जे काही लिगल डॉक्युमेंट्स होते शासकीय ते त्यांना मी दिलेले आहेत, त्यांच्या ते निदर्शनास आणली। आता कुठल्याही गोष्टीचा आता त्याबाबतचा निर्णय ते घेऊ शकतात, पण त्यात कुठेही अनधिकृत आणि असं काहीही झालेलं नाहीये। आपल्या शाळेची मान्यता कितीपासून कितीपर्यंत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? सर, शाळा जी आहे वर्ग इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत आहे आणि अंदाजाने 375च्या आसपास विद्यार्थी आहेत। आता स्थानिक नागरिकांनी जे काही तक्रार केली आहे पूर्वीपासून आहेत का आता केल्या की हेतू पुरस्कार आहे, काय वाटतं आपल्याला? सर, आम्ही आता हेतू पुरस्कारच म्हणू, कारण माझ्याविषयी जर का तक्रार करायची असती तर मग एवढा मोठा कालावधी त्या लोकांनी घालवला का? सुरुवातीलाच करायला हवा होता। आता त्यांच्या मागचा नेमका वाईट हेतू काय आहे हे मी सांगू शकत नाही आणि आजपर्यंत आमचं कुटुंब म्हणा किंवा आमची शाळा म्हणा हे सगळ्या पालकांच्या संमतीने, सहानुभूतीने आणि विश्वासानं चालत आलेली आहे। शाळा आणि आता तुम्ही जे संस्थेचे पालक आहात तुमचं एक समीकरण झालेलं आहे, आता शाळा तर तुम्हाला चालवणं आहे, परंतु आता पुढे तुम्ही या संदर्भामध्ये काय पाऊल उचलणार आहे? सर, आता तर आम्ही आहे की आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा ज्यांनी तपासणी केलेलं आहे त्यांना सगळे कागदपत्राचा पुरावा केलेला आहे, ते त्याच्यानुसार आता आम्हाला पुढे काय त्यांचं प्रत्युत्तर मिळतं त्याच्यानुसार आमचं पुढचं ऍक्शन राहील आमचं।